केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना। या योजनेअंतर्गत मंदाकिनी जाधव यांना मध्यम आकाराचे बायोफ्लॉक हा प्रकल्प मंजूर करण्यात आला। एकूण अनुदान 15 लाख रुपये, एकूण 25 टाक्या। माझ्याबरोबर माझे हे बंधू रमेश पवार यांची मला या कामात खूप चांगल्या प्रकारे मदत होते आहे। आम्ही दोघे मिळून हा प्रकल्प यशस्वीरित्या चालवत आहे। हे आसपासचे जे अनेक छोटे मोठे विक्रेते आहेत त्यांना आम्ही मालाची विक्री केल्यामुळे त्यांचं पण दैनंदिन याच्यात आर्थिक व्यवहारात वाढ होते। अशा प्रकारे आम्ही रोजगारी पण उपलब्ध करून देत आहे। या प्रकल्पाबाबतीत सांगायचं झालं तर आतापर्यंत आपण तिलापिया, पंगासियस तसेच आमूर कार्प, सिंगी या प्रजातीच्या माशांचं उत्पादन घेतलेलं आहे। आतापर्यंत 3 क्रॉप यशस्वीरित्या झालेले आहेत। आम्ही याचं विक्रय व्यवस्थापन इथंच लोकलचे जे व्यापारी आहेत त्यांनाच 10 किलो, 20 किलो, 50 किलो, 100 किलो अशा पद्धतीने विक्री करत असतो। त्याचबरोबर इथं जागेवर येऊन सुद्धा काही लोक आमच्याकडून मासे खरेदी करत असतात, त्यांना पण आम्ही विक्री करत असतो। या प्रकल्पातून रेग्युलर पद्धतीने आमच्याकडे 4 लोकांना रोजंदार आम्ही कायमचा उपलब्ध करून दिलेला आहे। तर याच पद्धतीनं आम्ही अशीच वाटचाल पुढेही चालू ठेवू आणि भरघोस उत्पादन याच्यातून मिळू ही अशा अपेक्षा आहे। प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेमुळे महिलांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे।